नमस्कार. या व्हिडिओमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. आपणाला माहित आहेच, महाराष्ट्र शासन शालेय क्रीडा शिक्षण व क्रीडा विभाग यांनी दिनांक 17/10/2025 रोजी एक शासन निर्णय काढला. या शासन निर्णयान्वये शैक्षणिक वर्ष 2025 पासून शिष्यवृत्ती परीक्षा ही इयत्ता 5वी व 8वी ऐवजी इयत्ता 4थी व 7वी साठी इथून पुढे आयोजित केली जाईल. परंतु फक्त शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी फक्त ही परीक्षा 4 वर्गांसाठी होईल. पुढील शैक्षणिक वर्षापासून ही परीक्षा फक्त 4थी आणि 7वी या वर्गांसाठीच होईल आणि याचं नाव देखील आता बदलण्यात आलेलं आहे. या शासन निर्णयान्वये आता याचं नामकरण देखील प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी स्तर व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी स्तर असं करण्यात आलेलं आहे. आणि याची जी काही शिष्यवृत्ती परीक्षेची माहिती या परिपत्रकामध्ये आपल्याला सर्वांना पाहायला भेटेल. नेमकी ही शिष्यवृत्ती परीक्षा कशी घेतली जाईल, त्याचे स्वरूप काय, त्याचा अभ्यासक्रम काय, हे सर्व आता जाहीर करण्यात आलेलं आहे. त्यानुसार पहा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ही इयत्ता 4थी साठी होईल आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ही इयत्ता 7वी साठी होईल. 17/10/2025 अन्वये हा GR आपण आताच पाहिलेला आहे. आणि यानुसार परीक्षेचे स्वरूप नेमके कसे असेल पहा. पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 असे 2 पेपर असतील आणि पेपर क्रमांक 1 मध्ये प्रथम भाषा मराठी विषय तुम्हाला 50 गुणांसाठी असेल आणि प्रश्न संख्या ही 25 असेल. त्याचबरोबर पेपर क्रमांक 1 मध्ये गणित विषय असेल आणि यामध्ये तुम्हाला 100 गुण असतील, त्यासाठी 50 प्रश्न विचारले जातील. एकूण वेळ असेल तो 1 तास 30 मिनिटे म्हणजेच 1.5 तासाचा कालावधी तुम्हाला दिला जाईल. अगदी त्याच पद्धतीने पेपर क्रमांक 2 तृतीय भाषा प्रश्न संख्या 25 गुण 50 आणि बुद्धिमत्ता चाचणी प्रश्न संख्या 50 आणि गुण 100 अशा प्रकारे 75 प्रश्न आणि 150 गुण आणि 1.5 तासासाठी हा सुद्धा वेळ तुम्हाला या पेपरसाठी दिला जाईल. प्रश्नांची काठिण्य पातळी पहा. सोप्या प्रकारचे किंवा सोप्या स्वरूपाचे प्रश्न 30% असतील, मध्यम स्वरूपाचे 40% असतील आणि कठीण स्वरूपाचे प्रश्न हे 30% असतील. थोडासा बदल यामध्ये काय झालेला आहे तर 5वी आणि 8वीच्या परीक्षेमध्ये ठराविक प्रश्नांना 2 पर्याय बरोबर असायचे, परंतु इथं हा बदल केलेला आहे. आता दोन्ही परीक्षांसाठी उत्तराच्या 4 पर्यायापैकी एकच पर्याय अचूक असेल. नेमका अभ्यासक्रम काय आहे तो आपण पाहूया. पहा, मराठी विषयासाठी इयत्ता 7वीचा अभ्यासक्रम असा असेल. प्रथम भाषा आकलन हा घटक आहे. त्यावरती तुम्हाला उतारा व त्यावरील आधारित प्रश्न दिले जातील. त्यानंतर कविता व त्यावर आधारित प्रश्न दिले जातील. सुसंगत वाक्यांचा परिच्छेद दिला जाईल आणि संवाद व त्यावर आधारित प्रश्न विचारले जातील. भारांश याला 24% आहे. 24% भारांश म्हणजे माझ्या मते 6 प्रश्न तुम्हाला या घटकावरती विचारले जातील. घटक क्रमांक 2 आहे पहा, शब्द संपत्ती. यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शुद्ध अशुद्ध शब्द, अलंकारिक शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, वाक्प्रचार असतील, म्हणी असतील आणि पारिभाषिक शब्द असे 8 उपघटक आहेत. यासाठी 24% भारांश आहे. म्हणजेच तुम्हाला 6 प्रश्न इथे देखील विचारले जातील. एकूण 12 प्रश्न झाले. तिसरा महत्वाचा घटक आहे कार्यात्मक व्याकरण. यामध्ये पुन्हा 10 उपघटक दिले आहेत. पहा, 1 वर्णविचार, 2 संधी, स्वरसंधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी, पूर्वरूप संधी, पररूप संधी.
तिसरा उपघटक आहे शब्दांच्या जाती, विकारी व अविकारी असतील, लिंग, वचन, विभक्ती, कारकार्थ व शब्दाचे सामान्य रूप. त्यानंतर प्रयोग, मग सकर्मक व अकर्मक कर्तरी प्रयोग असतील, कर्मणी प्रयोग, सकर्मक व अकर्मक भावे प्रयोग. वाक्यांचे प्रकार, केवळ, मिश्र, संयुक्त व होकारार्थी आणि नकारार्थी. अर्थ न बदलता वाक्य कशी करायची. त्याचबरोबर विरामचिन्हे आणि काळ व काळांचे प्रकार व क्रियापदाचे अर्थ. या 10 उपघटकांसाठी 48% भारांश आहे. म्हणजेच 12 प्रश्न या घटकावरती तुम्हाला विचारले जातील. एकूण 24 प्रश्न झाले. आणि चौथा घटक आहे पहा, इयत्ता 1ली ते 7वी मराठी विषयाशी संबंधित सामान्य ज्ञान. मग लेखक असतील, कवी, त्यांची टोपण नावे, त्यांना उपाधी कोणती दिली जाते, साहित्य व साहित्यिक, साहित्य क्षेत्रातील वेगवेगळे पुरस्कार कोणकोणते दिले जातात, याविषयी 4% भारांश म्हणजे एक प्रश्न तुम्हाला विचारला जाणार आहे. असे एकूण 25 प्रश्न तुम्हाला मराठी या विषयावरती प्रथम भाषेसाठी विचारले जातील. यानंतर याच पेपर 1 मधला दुसरा विषय आहे तो म्हणजे गणित. पहा, गणित विषयासाठीचा भारांश किंवा अभ्यासक्रम नेमका काय आहे. पहिला घटक आहे संख्याज्ञान. 8% भारांश म्हणजे जवळजवळ 4 प्रश्न तुम्हाला याच्यावरती विचारले जातील. समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या, त्रिकोणी संख्या, रोमन संख्या चिन्हे वगैरे, किंवा नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, परिमेय संख्या व त्यावरील क्रिया असतील, संख्या रेषा. दुसरा घटक आहे संख्यावरील क्रिया, विभाज्य, विभाजक, वेगवेगळ्या विभाज्यतेच्या कसोट्या, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ, लसावी, मसावी, अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, व्यावहारिक अपूर्णांक, घातांक, गुणोत्तर व प्रमाण, भागीदारी, चलन, काळ, काम, वेळ, सरासरी इत्यादींवरील प्रश्न 18% भारांश म्हणजेच 9 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. यानंतर भूमिती. यामध्ये भूमितीतील मूलभूत संबोध, बिंदू, रेषा, रेषाखंड, किरण, कोन, सरळ कोन, शून्य, पूर्ण, प्रविशाल, प्रतल, विरुद्ध कोन, संलग्न कोन, पूरक कोन, कोटी कोन, कोन दुभाजक व लंब दुभाजक गुणधर्म, एक संपाती रेषा, संपात बिंदू, बहुभुजाकृतीचे अंतरकोन. दुसरा उपघटक आहे समांतर रेषा, गुणधर्म, संगत कोन, आंतरकोन, व्युत्क्रम कोन. तिसरा उपघटक आहे वर्तुळ, वर्तुळ कंस, केंद्रीय कोन, कंसाचे माप, त्रिकोण गुणधर्म, पायथागोरस प्रमेय, चौकोन गुणधर्म, त्रिमिती आकार, मिती, चिती, सूची, गोल, घडणी, पृष्ठे, शिरोबिंदू, कडा इत्यादी. या 7 उपघटकांसाठी 22% भारांश म्हणजेच 11 प्रश्न तुम्हाला यावरती विचारले जातील. त्यानंतर चौथा घटक आहे महत्वमापन. यामध्ये परिणामी, लांबी, वस्तुमान, धारकता, कालमापन, नाणी व नोटा. परिमितीमध्ये त्रिकोण, चौकोन, बहुभुजाकृती, वर्तुळ, क्षेत्रफळ त्रिकोणाचं, चौरस, आयत, वर्तुळाचं क्षेत्रफळ, घनफळ व पृष्ठफळ, इष्टिकाचिती व घन. 16% भारांश म्हणजेच 8 प्रश्न. सांख्यिकीमध्ये मध्यमान, वारंवारिता सारणी, स्तंभालेख, जोड स्तंभालेख 6% भारांश आहे म्हणजेच 3 प्रश्न विचारले जातील. व्यावहारिक गणितामध्ये शेकडेवारी असेल, बँक व सरळ व्याज असेल, नफा तोटा, सूट, रिबेट, कमिशन, दलाली इत्यादीसाठी 14% भारांश म्हणजेच 8 प्रश्न. आणि 7वा घटक आहे बीजगणित. यामध्ये संख्येसाठी अक्षर, बैजिक राशी व त्यावरील क्रिया, बैजिक राशींची किंमत, बैजिक राशींचे अवयव, नित्य समानतामध्ये बैजिक सूत्रे, वर्गविस्तार, एकचल समीकरणे व त्यावरील शाब्दिक उदाहरणे यासाठी 16% भारांश म्हणजेच 8 प्रश्न विचारले जातील. असे एकूण 50 प्रश्न 100 गुणांसाठी तुम्हाला विचारले जाणार आहेत. यानंतर पेपर 2 पाहूया. पेपर 2 इंग्रजी विषय, तृतीय भाषा, हा तुम्हाला 50 गुणांसाठी 25 प्रश्न विचारले जातील. अगदी याआधी इयत्ता 8वीला जो सिलेबस होता तो आहे तसाच सिलेबस तुम्हाला इयत्ता 7वी साठी दिलेला आहे. पहिला घटक आहे व्होकॅब्युलरी. त्यामध्ये रायटिंग वर्ड्स युजिंग क्लूज अँड कॉन्टेक्स्चुअल मीनिंग
then singular and plural, opposites and similar meaning words, word formation, phrases, writing one word substitute for the clue provided, figure of speech यामध्ये simile, metaphor, personification, hyperbole आणि होमोफोन्स इत्यादी घटक असणार आहेत. 16% भारांश म्हणजेच यावरती तुम्हाला 4 प्रश्न विचारले जातील. दुसरा उपघटक आहे वर्ड पझल्स, यामध्ये क्रॉसवर्ड पझल, रिडल्स, ग्रीड. 8% भारांश तुम्हाला 2 प्रश्न यावरती विचारले जातील. तिसरा महत्त्वाचा घटक आहे लँग्वेज स्टडी, यामध्ये सेंटेन्स फॉर्मेशन, टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, पार्ट्स ऑफ स्पीच, मॉडेल ऑक्झिलरीज, टेन्सेस, सिंपल, प्रोग्रेसिव्ह, परफेक्ट, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर याविषयी तुम्हाला 24% भारांश म्हणजेच 6 प्रश्न विचारले जातील. ग्रामर, यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस, यामध्ये पंक्च्युएशन्स असतील, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच स्टेटमेंट्स अँड डिग्री स्टेटमेंट्सची, याला देखील 12% भारांश आहे, म्हणजेच तुम्हाला 3 प्रश्न या घटकावरती विचारले जातील. 5वा घटक आहे क्रिएटिव्ह रायटिंग, यामध्ये शॉर्ट नोट्स, डायलॉग, स्लोगन्स, ॲडव्हर्टाइजमेंट, न्यूज, ईमेल, वेबसाइट्स, स्टॉक एक्सप्रेशन्स. 16% भारांश असेल, म्हणजे 4 प्रश्न तुम्हाला यावरती विचारले जातील. आणि पहा 6वा घटक आहे रीडिंग स्किल, प्रोज. एक तुम्हाला पॅसेज दिला जाईल 60 ते 70 शब्द असलेला, यामध्ये 20% भारांश म्हणजे 4 प्रश्न त्यावरती विचारले जातील. आणि मिससेलेनियस म्हणजेच गेम्स आणि क्लॉक यावरती तुम्हाला 1 प्रश्न 4% भारांशासाठी विचारला जाईल. पेपर 2 मधील बुद्धिमत्ता हा 100 गुणांचा पेपर असेल. जवळजवळ 10% फक्त सिलेबस कमी केलेला आहे, अन्यथा इयत्ता 8वीचा आहे तोच सिलेबस इथं आहे. आकलन, सूचनापालन, त्यामध्ये वर्णन व मजकूर संख्या, इंग्रजी अक्षरमाला 8% म्हणजे 4 प्रश्न. वर्गीकरण, त्यामध्ये शब्दसंग्रह, आकृत्या, संख्या, अक्षरमाला इंग्रजी 10% म्हणजेच 5 प्रश्न विचारले जातील. समसंबंध, शब्दसंग्रह असतील, आकृत्या, संख्या, अक्षरमाला इंग्रजीसाठी यामध्ये 10% 5 प्रश्न. क्रम, संख्या, आकृत्या, चुकीचे पद ओळखणे, संख्या, अक्षरमाला इंग्रजी यामध्ये देखील 10% भारांश म्हणजेच 5 प्रश्न विचारले जातील. 5वा घटक आहे गटाशी जुळणारे पद, यामध्ये संख्या, शब्द, आकृती 6% भारांश म्हणजेच 3 प्रश्न. लयबद्ध मांडणी, यामध्ये अंक, अक्षरे, चित्रे यासाठी 4% भारांश म्हणजे तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातील. जलप्रतिबिंब म्हणजे पाण्यातील प्रतिमा, अंक, अक्षरे, आकृती यासाठी 4% भारांश तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातील. आणि आरशातील प्रतिमा, अंक, अक्षरे, आकृती 4% भारांश 2 प्रश्न. पुढचा घटक आहे तर्क व अनुमान, यामध्ये भाषिक, वय, वेळ व घड्याळ, नाते, माहितीवरून अनुमान काढणे. आणि अभाषिक मध्ये घनाकृती, ठोकळे असतील, त्रिकोण व चौकोन मोजणे यासाठी 12% भारांश आहे, तुम्हाला 6 प्रश्न विचारले जातील. 10वा घटक आहे कूट प्रश्न, मग रांगेतील स्थान, दिशांवरील प्रश्न, दिनदर्शिका असतील, वेन आकृती, गणिती कोडे, संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखणे यासाठी 14% भारांश म्हणजेच 7 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. पुढचा 11वा घटक आहे सांकेतिक भाषा, मग आकृत्या, अंक, अक्षरे असतील यासाठी 6% भारांश 3 प्रश्न विचारले जातील. आणि मनोरे, रचना, अंक, अक्षरे, चिन्हे यासाठी 2 प्रश्न तुम्हाला विचारले जातील, 4% भारांश आहे. आणि शेवटचा घटक आहे आकृतीचे पृथक्करण करणे, यामध्ये अपूर्ण आकृती पूर्ण करण्यासाठी दिली जाईल, तंतोतंत आकृती ओळखायला सांगितली जाईल, घडीची आकृती असतील, लपलेली आकृती शोधणे अशा प्रकारचे प्रश्नांसाठी 8% भारांश म्हणजेच तुम्हाला 4 प्रश्न यावरती विचारले जातील. अशा प्रकारे हा सिलेबस नुकताच परीक्षा परिषदेने जाहीर केलेला आहे. नक्कीच हा सगळा सिलेबस आपण व्यवस्थित समजून घ्या आणि तुम्हाला शिष्यवृत्ती परीक्षेच्या अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.